बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 10. सूर्याची किरणं तोंडावर पडल्यानं श्रीपतीला जाग आली. त्यानं लक्ष्मीला उठवलं. अरे देवा, आज उठायला लईच उशीर झाला, असं श्रीपती स्वगतच म्हणाला. त्याला किसना कुठं दिसला नाही. पोरग यरवाळीच गेलं वाटतंय, असं म्हणून श्रीपती उठला. चहा पाणी झाल्यावर लक्ष्मीला श्रीपतीनं सोप्यात बोलावला आणि म्हणाला, हे बघ बाळे, बुधवारी भीमा आणि बायजा घरला येत्याल, तवा म्या आयतवारी गावाकडे जाईन म्हणतोय. लक्ष्मीचा कंठ दाटून आला. ती तुटक शब्दात म्हणाली, बा, म्या पण येऊ का? किती झालं तरी लक्ष्मी ही आईपासून बराच काळ दुरावलेलं लेकरू होतं. तिला पण आईच्या भेटीची ओढ लागली होती. श्रीपती म्हणाला, ठीक आहे पुरी, जाऊया आपण. श्रीपतीच्या उत्तरानं लक्ष्मी सुखावली. ती घरातल्या कामाला लागली. श्रीपतीनं जनावरांनी चारा पाणी केलं. बाप लेक बसून जेवले. लक्षे, किसना उपाशीच गेला ना हो गे? वय बा, पण त्यांनी रातची तर भाकरी बांधून न्यायची का नाही? का सारे आपल्यालाच काळजी त्यांची? अगं पोरी, असू दे असू दे. पोरावर लहानग्या वयातच जबाबदारी येऊन पडल्या. खेळा बागडायचं वय त्याचं, पण परिस्थिती पुढे बेजार झाले लेकरू. वय रे बा, मला बी त्यांचं लई वाईट वाटतंय बघ. बरं, फडक्यात 2 भाकरी बांध, मी रानात वैरणीला जाणार आहे, तेव्हा त्याला पोच करतो मग. ठीक आहे बा, लागलीच बांधतो, असं म्हणून लक्ष्मीनं किसनासाठी जेवण फडक्यात बांधलं आणि ते श्रीपतीच्या हातात देत म्हटली, बा, ते कुठेतरी कामाला जातात काय? लक्ष्मीचा प्रश्न टाळत श्रीपती म्हणाला, आण इकडं भाकर, मला उशीर व्हायला लागलाय. गडबडीत भाकर घेऊन श्रीपती वैरणीला गेला. मधीच पाटलाच्या वाड्याजवळ गाडी थांबून बाहेर उभ्या असणाऱ्या गड्याकडे किसनाची भाकर त्यानं पोच केली. दिवस भराभर सरत होते. बघता बघता मंगळवार आला. किसना अतिशय प्रामाणिकपणे पाटलाच्या वाड्यावर काम करत होता, त्यामुळे पाटील खुश होता. किसनाची मालकीन खडूस होती, पण तीसुद्धा किसनावर खुश होती. मंगळवारीच किसनानं बुधवारी दुपारची सुट्टी पाटलाकडनं मंजूर करून घेतली होती. किसना आज घरला परतताना बेहद खुश होता. त्याच्या चालण्यात मोराचा डौल आणि हरणाचा वेग होता. रोजच्यापेक्षा किसना आज लवकर घरला आला होता. हात पाय धुवून चहा घेतल्यावर त्यानं सारा गोठा झाडून काढला. तोवर श्रीपती गवताची गाडी घेऊन आला. किसना पळतच पुढच्या दाराला आला. किसना, कवास आलास? श्रीपतीने विचारलं. थोडा वेळ झाला आलोय मामा. किसनाच्या आवाजातला गोडवा श्रीपतीनं हेरला होता. मामानं आणलेलं सारं गवत लक्ष्मीच्या मदतीनं किसनानं गोठ्यात नेऊन रचलं. लक्ष्मीनं तिन्ही सांजेला दिवाबत्ती केली. अजून 4 दिवसानं आईला भेटायला मिळणार म्हणून किसनासारखीच तिची पण कळी खुलली होती. दोघांचा आनंदी चेहरा बघून श्रीपतीही सुखावला. आज बऱ्याच दिवसानं रात्रीच्या पंक्तीत रंगत भरली होती. रात्रीची जेवणं झाल्यावर सारी वाऱ्याला बसली. मामा, उद्या होता होईल तेवढा लवकर निघ बरं का? किसना म्हटला. वैर बाबा, यरवाळीच निघावं लागेल. लक्ष्मीला बाबरोबर बैलगाडीत फिरायची लय हौस. बाबरोबर असल्यावर तिला कशाचीच वाण वाटायची नाही. घरात बसून लक्ष्मी कंटाळी होती. किसना पण तिच्याशी जास्त बोलायचा नाही. तेव्हा आपल्याच नादात असायचा. रोजच्या जगण्यात थोडं वेगळं पण होईल म्हणून ती दबकत श्रीपतीला म्हणाली, बा, मी पण येऊ तुझ्याबरोबर आत्या आणि मामाला आणायला? पोर घरकामानं कंटाळे आणि परक्याचं गाव असल्यानं ती कुणाच्या दाराघरात पण जात नाही, हे श्रीपतीला ठावं होतं. म्हणून श्रीपती लक्ष्मीला म्हणाला, असं म्हणतेस? चल मग.
बाच्या होकारानं लक्ष्मीचा आनंद गगनात मावेनासा झाला. लक्ष्मीनं किसनाकडे बघितलं. तो पाटलांकडे कामाला असल्यानं आईबाला आणायला जाऊ शकत नव्हता. त्यानं लक्ष्मीकडं पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि उठून आत गेला. कोंबडा आरवायला लक्ष्मी उठली. लोट झाड करून दिवस उगवायला जेवण तयार करून झाली. श्रीपतीनं बैल झुपली आणि सामान बैलगाडीत ठेवलं. लक्ष्मीनं किसनाची भाकर बांधलेलं गठळं त्याच्या हातात ठेवलं आणि गुमान गाडीत जाऊन बसली. ती श्रीपती गाडीत चढला. मामा लवकर ये, मी पण आज दुपारीच येणार आहे, किसना म्हणाला. वय लेकरा. श्रीपतीनं बैलांना इशारा केला. बैल चालू लागले. किसनानं घराचं दार उघडून घेतलं. भाकरीचं गठळं काखत मारून त्यानं पाटलाच्या वाड्याचा रस्ता धरला. दुपारपर्यंत काम आवरून किसना पाटलाकडे जातो म्हणून सांगाय गेला. पाटील आणि तिची मालकीन कडीपाठावर बसले होते. किसनाला पाहून पाटील म्हणाला, काय रे किसना? मालक, आज माझा आईबा येणार आहेत, घरला जाणार होतो, जाऊ का जी? वय वय जा पुरा जा. अरे ये किसना, अजून अर्धा दिवस बाकी हाया, एवढ्या लवकर घरला निघालायस? दुपारचं शेण घाण कोण काढणार? ते काढ आणि मग जा म्हणस, पाटलीन म्हणाली. किसना काहीच न बोलता हात पाठीवर बांधून उभा होता. अगं जाऊ दे त्याला, आजच्या दिवस दुसऱ्या गड्याला सांग. ह्या तुमच्या असलेल्या स्वभावाचा गडी गैरफायदा घेतात बघा, आणि मग ते शेपावरून बसत्यात आणि समद मला निसरायला लागतंय, पाटलीनं ठसक्यानं म्हटली. किसना जा जा तू, पाटील म्हणाला. किसनानं पाटलाला हात जोडलं आणि जायला निघाला. आनंदाच्या भरात त्यानं संग आणलेली भाकरी बी खाल्ली नाही. किसना घराच्या दिशेनं वाऱ्या गळत पळत सुटला. ऊन मी म्हणत होतं, पण आईबाला भेटायच्या नादात त्याला उन्हाची फिकीर नव्हती. अरे किसना एवढा का पळतोय आज? रस्त्यानं एका दोघांनी किसनाला हटाकलं, पण छे, किसनाचं त्यांच्याकडे ध्यानच नव्हतं. त्याचं तन मन आईबाच्या भेटीसाठी आसुसलेलं होतं. त्याचा जीव त्यांना भेटण्यासाठी वेडा पिसा झाला होता. पळत पळत किसनानं घर गाठलं. मसराने एकच कालवा केला. त्यानं जनावरांना वैरण घातली आणि प्रत्येकाला मोठमोठ्यानं सांगितलं, आज तुमची मालकीनानं मालिक येणार आहेत. जनावरांनी पण त्याला हमरून प्रतिसाद दिला. रोज गोठ्यात जनावरं हैदोस घालायची. आज किसनानं हैदोस घातला होता. आनंदाच्या भरात त्यानं वासराला मिठी मारली. गवताची पेंडी हातात घेऊन त्यालाच आई, माझी आई म्हणून कवेत घेतलं. गवताच्या पेंड्यावर उड्या मारू लागला. आई येणार असल्यानं त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्याच्या हृदयात आईबासाठी प्रेम पूर आला होता आणि घरादारातनं तो ओसंडून वाहतही होता. गोठ्यात मनसोक्त बागडून झाल्यावर बांधून गेलेल्या भाकरीचं त्यानं गाठोडं सोडलं आणि वासराकडला बसून पोटभर जेवला. मध्येच एक दोन घास वासराला पण भरवलं. पोट भरल्यावर त्यानं साळुता घेतला आणि सारं घर झाडून काढलं. चुलीपाशी पडलेला राख केर पाटीत भरून उकिरड्यावर टाकला. आई 15 दिवसातनं चुलीला पोतीरा द्यायची हे त्याला ठाऊक होतं. आई येणार म्हटल्यावर तिला सारं घर चकचकीत दिसलं पाहिजे म्हणून त्यानं शेजारच्या आजीकडनं टोपलीवर पांढरी माती आणली. ती भिजवली आणि डाळ कांडाचा तुकडा घेऊन चुलीला पोतेरा दिला. पाठीमागच्या दाराचं जळण आणून थारोळ्यात रचलं. स्वयंपाकघर आणि सोपा शेणानं सारावला. किसनानं सारं घर दार आरशासारखं चकचकीत केलं. एव्हाना तिन्ही सांज झाली. चूल पिटवून किसनानं चहा केला. तवर शेजारच्या आजीनं किसनाला हाक मारली. काय ग आजी म्हणत किसना बाहेर आला. अरे काय नाही, लवकर काला पुतिरा केलास म्हणून विचारावं म्हटलं. अगं आजे, आज माझी आई बा येणार आहेत, मग घर स्वच्छ असाय पाहिजे ना, म्हणून केलाय काला पुतिरा. ये आत ये, वाई चहा पी. अरे नको किसना, तू पी, मी आत्ताच पिऊन आली. अगं आजे पी,
तसा माझ्या हातनं 1 कपाचा 2 कप चहा होतो यात. असं म्हणून किसनानं बळत चहाची कप बशी आजीच्या हातात दिली आणि स्वतः पण चहा प्याला. लक्ष्मी कुठे दिसत नाही रे, आजीनं विचारलं. ती गेल्या मामाबरोबर आईबाला आणायला. किसना, लक्ष्मी सावळी असली तरी नाकी डोळी नीटच हाय. लई गुणाची आणि कष्टाळू पोर आहे बघ. तेव्हा तिच्या संग लगीन कर. तुझ्या आईबाला आणि तुला लई सुखात ठेवील बघ. आजे, दुसरा कंचा विषय नाही वय ग तुझ्याजवळ. उगा आपलं काय बी बोलतीयास. मी लगीनच करणार नाही, किसना रागानं म्हटला. त्यावर आजी काय गप्प बसली नाही. अरे, अशी म्हणणारीच पोरं गुडघ्याला पाशिंग बांधून बसलेली असतात. ठाव हाय मला, असं म्हणून ती मिश्किलपणे हसली. तू बस इथंच, मला मसरासनी वैरण पाणी करायची आहे, असं म्हणत किसनानं विषय टाळला आणि गोठ्यात निघून गेला. आजी जाईपर्यंत गोठ्यातनं सोप्यात आलाच नाही. आजी गेल्याची खात्री झाल्यावर किसनानं चहाची भांडी घासून ठेवली. दारात आईबाची वाट बघत बसला. रस्त्यानं ये जा करणाऱ्या प्रत्येक माणसाला आज माझी आईबा येणार आहेत, असं किसना आवर्जून सांगत होता. किसनाला आता धीर धरवना. त्याच्या आत बाहेर एरजाऱ्या सुरू झाल्या. तिन्ही सांजाला त्यानं देवाला दिवा लावला. सारी लवकर घरला येऊ द्यात, असं म्हणून हात जोडलं. तोवर त्याला बैलांच्या घुंगरांचा आवाज आला. पळतच तो दारात गेला. पाहतो तर काय, त्याच्या समोर चक्क मामाची बैलगाडी आईबाला घेऊन हजर होती. आई, म्हणून किसनानं मोठ्यानं आरोळी ठोकली. बायजाला पण कधी एकदा गाडीतनं उतरतोय आणि लेकराला मिठीत घेतोय असं झालं होतं. किसना गाडीजवळ गेला. बायजानं गाडीतनंच त्याच्या तोंडावरनं हात फिरवला. तवर लक्ष्मी गाडीच्या पुढच्या बावकाळावरनं खाली उतरली. तिनं घरात जाऊन पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा आणला. तोवर गल्लीतली बाया बापय गाडीजवळ जमलं. भीमाला माणसाने गाडीतनं खाली उतरून घेतलं. शेजारच्या आजीनं लक्ष्मीच्या हातातला भाकरीचा तुकडा घेतला आणि भीमावरनं उतरून मावळतीला फेकला. माणसांनी भीमाला आणून अंथरुणावर ठेवला. त्याला बघायला गल्लीतल्या माणसांची एकच गर्दी केली. त्या गर्दीतच बापाकडं बघत किसना कोपऱ्यात उभा होता. कधी एकदा बापाचं लक्ष आपल्याकडे जाते असं त्याला झालं होतं. अखेर भीमाचं लक्ष किसनाकडे गेलं. भीमाचं डोळं पाण्यावलं. त्यानं लांब हात करून किसनाला जवळ घेतलं आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. किसनाला पण अश्रू अनावर झाले. इतक्यात भीमाचा मित्र महादेव म्हणाला, चला रे, लई वेळ झालाय, त्याला विश्रांती घेऊ दे, आपण उद्या येऊ. सारी माणसं भीमाला काळजी घे असं सांगून आपापल्या घरी गेली. किसनानं बायजाला मिठी मारली आणि म्हणाला, आई, तू आणि बा मला सोडून आता कधीच कुठं सुद्धा जायचं नाही सा. वय रे लेकरा, आम्हासनी काय तुला सोडून जायचे हवंच हवे. तू आमचं जग आहेस आणि तुला सोडून आम्ही कसं जाईन. समध्यांचंच या वक्ताला नाईलाज होता लेकरा. आता किसना काय बायजाची पाठ सोडायला तयार नव्हता. बायजा कुठं जाईल तिकडं तिचा पदर धरून तो उभा होता. बायजा गोठ्यात गेली. जनावरांच्या तोंडावरनं हात फिरवला. हाईसा नव्ह सारी ठीक, असं माणसाला विचारतात तसं साऱ्या जनावरांची तिने विचारपूस केली. त्याने हांबरून बायजाला प्रतिसाद दिला. तवर लक्ष्मीचा स्वयंपाक तयार झाला. बायजा चुली पुढं बसली. तिनं लक्ष्मीचं तोंड भरून कौतुक केलं. गुणाची माझी बायती, असं म्हणून तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. किसना बायजाच्या मागेच उभा होता. आणि मी नाही वय ग गुणाचा, असा सवाल त्यानं बायजाला केला. श्रीपती सकट साऱ्यांनाच हसू आवरलं नाही. सारीच मोठ्यानं हसायला लागली. किसनाला साऱ्यांचाच राग आला. त्यानं आईच्या पदरात तोंड खुपसलं आणि तिथंच खुंदून बसला. तोवर समोरची तुळसा 4-5 भाकरी घेऊन आणि भजी घेऊन आली. तिनं भीमाची विचारपूस केली. तुळसा स्वयंपाकघरात गेली आणि आणलेलं जेवण बायजाच्या हातात दिलं. अगं तुळसा, कशाला आणलं जेवण? लक्ष्मीनं केलंय की स्वयंपाक.
बाईजा म्हणाली, असू दे ग बाई, मला बी जरा येळच झाला स्वयंपाकाला. जेवला का समधी? कुठलं जेवतू या, मालक तापानं फणफणायला लागलाय. पोरगं आत्ताच त्यासनी दवाखान्यातनं घेऊन आले. धारा पाणी करायची तवर जेवण लवकर झालं नाही म्हणून म्हातारा बोंबलायला लागलाय. तेला वाढलं आणि तू आल्याचं कळल्यावर जेवण घेऊन आलोय. अगं एवढा तुझ्या घरात कालवा चाललेला असताना मला जेवण आणायची काय गरज होती? अगं बाईजा, आमच्या घरात 12 तास बॉम्ब असतीया. म्हाताऱ्याला जरा जेवणाला येळ होऊन चालत नाही. तरणी बी तशीच आणि म्हातारी बी तशीच. तुला ठावं नाही वय. एवढ्यात तिचं लक्ष बायजाच्या पदरात तोंड खुपसून बसल्या किसनाकडे गेलं. किसनाला असा लपलेला पाहून ती हसत हसत म्हटली, अरे किसना, बायको पुढं असं आईच्या पदराआड लपत्यात होय रे. हे तुळसानं जणू आगीत तेलच वतलं होतं. किसना आणखीनच चिडला आणि उठून गोट्यात जाऊन बसला. बायजाला काय बोलायचं सुचना. ती नुसतीच हसली. लक्ष्मीची पण तीच अवस्था झाली होती. तवर तुळसा उठली आणि जेवा, म्या बी जेवायची आहे म्हणत घरला गेली. लक्ष्ये, तू काय मनावर घेऊ नगस, चेष्टा करत्यात बाया. बायजानं लक्ष्मीला समजावलं. तिनं किसनाची पण समजूत घालून त्याला जेवायला आणला. सोप्यात बसून सारी जेवली. आज घर कसं भरल्यासारखं दिसत होतं. संग संग भीमासकट प्रत्येकानंच अर्धी कोर भाकर चढ खाल्ली. लक्ष्मीनं घर आवारलं. रात्री बायजा, श्रीपती, किसना, लक्ष्मी वाऱ्याला बसले. त्यांच्या गप्पा रंगल्या. किसना बायजाच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडला होता. लक्ष्मी श्रीपतीला टिकून बसली होती. येणाऱ्या जाणाऱ्या बाया माणसं भीमाची विचारपूस करीत होते. शेजारची आजी बायजाच्या कडेला येऊन टेकली. घर सांभाळल्यामुळे तिनं लक्ष्मीचं कौतुक केलं. भीमाचा हाल हालवाल विचारून ती उठली. आता रात्र बरीच झाली होती, पण बायजा व श्रीपतीचं बोलणं चालूच होतं. लक्ष्मी बाच्या मांडीवर आडवी झाली. श्रीपती बायजाला म्हणाला, बायजे, म्या पण घर सोडून बराच दिवस झाल्यात. आता मला जाया पाहिजे. लक्ष्मी आणि म्या 2 रोजानं निघतो, तवर तू पण स्थिरतावर होत्यास. दादा तू जा, पण लक्ष्मी अजून 8-15 रोज राहू देत. असं म्हणतेस? बघ तिला विचारून. लक्ष्ये, ए लक्ष्ये, बायजानं हाक मारली. झोपल्या पोर, सकाळी विचार बाई. बायजा बरं म्हणाली. किसना कोंबडा आरवायला उठला. पाणी तापवायला मागल्या दारला गेला. बायजानं आधीच उठून चूल पेटवली होती. आता आईला येरवाळी उठायचं काय कारण सांगायचं? किसनाला पेच पडला. पाऊलांची चाहूल लागताच बायजानं मागं वळून बघितलं तर किसना तिच्या मागच उभा होता. बायजानं किसनाला अपेक्षित प्रश्न विचारलाच. किसना, एवढ्या येरवाळी कार उठलास? अगं आई, आता परीक्षा जवळ आल्या ना म्हणून अभ्यासाला शाळेत जातो या. सकाळपासून सांच्यापासून तिथंच बसून अभ्यास करतो या. बरं बरं, ठीक आहे. जा बाबा, अभ्यास कर, जिंदगीचं सोनं कर आणि सुखात राहा. म्हणजे म्या मेलो गेलो तर तुझी काळजी राहणार नाही मला. किसनानं आईच्या गळ्याला मिठी मारल्यानं म्हटला, आई, परत मरायची भाषा काढायची नाहीस बघ. तुझ्या आणि बाशिवाय कोण आहे ग मला? होय बरा, ते बी खरंच आहे. असं म्हणून कुणाच्या मेडक्याला अडकलेली पत्र्याची बारडी बायजानं काढली आणि किसनाला आंघोळीला कडतं पाणी दिलं. किसनानं बरेच दिवस उपेक्षित असलेलं दप्तर शोधलं. आईच्या समाधानासाठी दप्तर भाकर बांधून घेतली. दिवस उगवायला किसनानं पाटलाचा वाडा गाठला, पण दिवसभर आईशी खोटं बोलण्याचं शल्य त्याच्या मनाला टोचत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.